Artlist.io. नमस्कार, केतकीज डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी स्पेशली ही रेसिपी आहे. घरच्या घरी बोर्नविटा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. मी इथे 1 वाटी मखाने घेतलेत, 1 वाटी अक्रोड घेतले, ह्याच वाटीने थोडे अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, ऑर्गॅनिक गूळ पावडर अर्धी वाटी, आणि इथे 1/4 कप प्लेन कोको पावडर घेतलेला आहे. अनस्वीटेन कोको पावडर आहे. का तर आपण इथे गूळ घेतलेला आहे त्यामुळे मी अनस्वीटेन इथे कोको पावडर घेतला आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया. Artlist.io. आता आपल्याला सर्वात आधी मखाने छान भाजून घ्यायचे आहेत. मखाने आता छान भाजले गेलेले आहे. आपण चेक करूया. आता आपल्याला बाकीचे पण जे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. आता मी इथे मखाने आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट आहेत ते छान भाजून घेतलेले आहे. आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये हे सगळे जे मखाने आणि ड्रायफ्रूट आहेत ते सगळे ॲड करून घ्यायचे त्यामध्ये. Music licensing reimagined. नंतर आपल्याला ॲड करायचं आहे गूळ पावडर आणि कोको पावडर, आणि ह्याला छान पावडर फॉर्ममध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान आता पावडर झालेली आहे व्यवस्थित. आता आपल्याला ह्याला चाळून घ्यायचं आहे. Artlist.io. आणि जी काही लास्टला भरड उरणार आहे ती पण तुम्ही व्यवस्थित मिक्सरमधनं परत एकदा ग्राइंड करून घ्यायचे. बघू शकता किती छान अशी फाईन पावडर झाली आहे. मस्त अशी तयार आहे बोर्नविटा, घरगुती बोर्नविटा. छान असं घरगुती बोर्नविटा तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांनाही द्या. ह्याने खूप फायदा होणार आहे. मुलांच्या वजनामध्ये पण वाढ होईल आणि हाडं पण बळकट राहतील. खूप पौष्टिक ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय अँड थँक्यू.